2.5 कोटी माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे देणं। ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हातवर करा। ही योजना कुणाचाही बाप आला तरी बंद होणार नाही। हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केल्यानंतर या विभागाने माझी आपली छोटी बहीण आदिती तटकरे, त्यांचा विभाग अनुप कुमार असतील, या सर्वांनी या ठिकाणी एवढ्या जलद गतीने ही योजना सुरू केली की विरोधकांना देखील प्रश्न पडला। त्या अगोदर म्हणत होते की पैसे येणार नाहीत, ही चुनावी जुमला आहे, ही फसवी योजना आहे, आणि जसे पैसे आले तसं म्हणायला लागले पैसे लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल। अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही। ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही। पूर्वी होती, पूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, अगदी गृहमंत्री पण जेलमध्ये गेले, परंतु हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे। हा फरक आपल्या सरकारमध्ये आहे, आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे देणारं सरकार आहे, ही देण्याची आमची नियत आहे। आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं ही योजना कुणाचाही बाप आला तरी बंद होणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। कारण याचे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे। फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे काम केलेलं नाही, तर हे काम निवडणुका असू द्या नसू द्या आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते, कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता। आम्ही देखील गोरगरीब परिवारातून आलोय, मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय। माझी आई प्रपंच घर महिन्याला चालवायची, ते मी बघितलंय डोळ्यांनी। आणि म्हणून आमचं जेव्हा सरकार आलं तेव्हा का आमच्या बहिणींच्या संसाराला हातभार लावायचा नाही, का करायचं नाही? आणि म्हणून ही योजना जी आहे ही कायम सुरू राहणार आहे। तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी आम्ही मगाशी अजितदादांनी सांगितलं 3 महिन्याचे पैसे आले, 3 महिन्याचे पैसे आले त्यांनी हातवरती केले। ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हातवर करा। हे बघा दादा, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले, म्हणजे हे सरकार ऍडव्हान्स पैसे देणार आहे। हे सरकार ठेकेदारांकडून ऍडव्हान्स घेणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे। अरे कोणीतरी म्हटलं असतं चला ठीक आहे, आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढं आहे, आता कशाला द्यायचे? परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ जशी आचारसंहिता लागेल कुठंतरी मांजर आडवं घालतील, म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे। यावरून तुम्ही लक्षात ठेवा की आमची नियत साफ आहे, नीती साफ आहे, देण्याची आमची इच्छा प्रामाणिक आहे। आणि म्हणूनच ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत देणारी योजना असेल, पिंक रिक्षा देणारी योजना असेल, अशा एसटी मध्ये मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं 50% आपण सवलत देतो, या अशा अनेक योजना ज्या सवलतीच्या आहेत, या सवलतीच्या योजना आपण का देतोय लाडक्या बहिणींना? काही लाडक्या बहिणींनी काही याच्यामध्ये छोटा मोठा व्यवसाय सुरू केला, त्याच्यातून 1,500 मध्ये सुरू केला, 10,000 रुपये मिळाले, 3,000 रुपयामध्ये आणखी व्यवसाय मोठा केला, 20,000 रुपये मिळाले। तुम्हाला मी एवढंच सांगतो, मी जास्त काय बोलणार नाही, पण आपल्याला मी सांगतो तुम्ही जशी सरकारची ताकद वाढवाल, अजितदादा एकदम रोखठोकपणे सांगतात की योजना चालू करायची ठेवायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, पण मी तुम्हाला सांगतो ही योजना कायम सुरू राहणार।
तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल, आम्ही तुम्हाला 1,500 वर ठेवणार नाही. 1,500चे 2,000 करणार, 2,000चे 2,500 करणार, 2,500चे 3,000 करणार. तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर 3,000पेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही. कारण हे तुमचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, या माझ्या लाडक्या बहिणींना, आपल्याला, तुम्हाला, आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील. त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल. आता मला आदितीने, माझ्या छोट्या बहिणीने एक चिठ्ठी दिली. या कार्यक्रमामध्ये काही गरोदर माझ्या बहिणी आलेल्या आहेत. त्यांचा निरोप आहे की आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार तर मानतोच, पण आम्हाला गरोदर असताना 1,500 रुपये मिळतात. त्याचं औषध आणि आहारासाठी आम्ही वापर करतोय. त्यांनी तिघांनाही राख्या दिल्यात. माझ्या बहिणींना मनापासून मी धन्यवाद देतो. माझ्या त्या बहिणींचं मनापासून आभार मानतो.